श्री स्वामी समर्थ. हे पहा, आपल्याला आता प्रत्येक स्त्रियांना असं वाटतं की आपल्या घरामध्ये बरकत होण्यासाठी. तर आज जो गुरुवार आहे, शुभ गुरुवार, आता कालची नवरात्रीचे म्हणजे चैत्र नवरात्र बसलेले आहे. तर काल कुंकुमार्जन झालेलं आहे. तर आज गुरुवार आहे. तर मी एका ताईकडे गेले होते. तर ताई मला सांगत होती आमच्या घरामध्ये बरकतच येत नाही. तर मी त्यांना काय सांगितलं आहे, तुम्ही दर गुरुवारी उंबरठ्यावर असा गोमूत्र आणि पंचामृत आणि अष्टगंध टाकून तुम्ही उंबरठा असा हळदीचं लेपन करून घ्या, म्हणजे तुमच्या घरामध्ये बरकत राहील. हे स्वामी समर्थाच्या केंद्रात म्हणजे स्वामी सांगतात. म्हणजे ह्या लक्ष्मीचे स्वरूप म्हणून त्याच्यामध्ये मी गोमूत्र वगैरे टाकलेलं आहे, अष्टगंध टाकलेला आहे आणि गुलाबजलसुद्धा टाकलेलं आहे. याप्रमाणे जर आपण दरवेळेस दर गुरुवारी आपण याप्रमाणे आपल्याला हळदीचं लेपन करायचं, म्हणजे लक्ष्मीचा वास घरामध्ये राहतो आणि लक्ष्मी ही स्थिर राहते. श्री स्वामी समर्थ. हे पहा. आणि दुसरं असं आहे की आता शनिवारी दुर्गाष्टमी आहे. दुर्गाष्टमी आणि नवमीसुद्धा लागते रात्री. तर आपण काय करायचं आहे, आता ते ताई मला म्हणे का तुम्ही काहीतरी सांगा मला, परंतु तर स्वामींच्या आज्ञानुसार मी त्यांना सांगितलं आहे की उद्या म्हणजे शनिवारी दुर्गाष्टमी आहे. तर दुर्गाष्टमीच्या दिवशी, त्या दिवशी दुसऱ्या दिवशी नवमी येणार आहे. तर नवमीच्या दिवशी काय करायचं आहे, एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे. तुरटीचा खडा, आपण जी पायपुसणं असतं त्याच्या खाली एक तुरटीचा खडा ठेवून द्यायचा आणि त्याच्यावर आपले पायपुसणं ठेवायचं, म्हणजे जी निगेटिव्हिटी ऊर्जा जी असती ती तिथे बाहेरच जाते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो. आणि दुसरं असं तर तुम्हाला सांगते कसं या श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आम्ही रेंटच्या घरामध्ये राहतो. इथे उंबरठा नव्हता, तर मला त्यांना मी सांगितलं तर उंबरठा लावून घेतला आहे. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी ऊर्जा आणि कुठलं पण आपलं महत्त्वाचं कार्य जे आहे आपण करायला जातो. आणि आपण जी हाताने रांगोळी काढते, आपली एकाग्रता आपल्याला म्हणजे आपल्या बोटं जे आहे ते आपल्या मेंदूकडे सोबत राहते, म्हणजे आपल्याला जी स्मरणशक्ती आहे ती आपली छान राहते. आणि दर गुरुवारी आपण ह्या हळदीचं लेपन आणि आपल्या हाताने याप्रमाणे स्वस्तिक काढायची आहे. स्वस्तिक अशी जॉईंट नाही करायची, आपल्याला क्रॉसप्रमाणे आणि ती अशी करून अशी काढायची आहे. आणि आपल्याला लक्ष्मीची पाऊल आपल्या हातानेच काढायची आहे. आपल्याला म्हणजे आपल्या हातांची बोटांची जे स्पर्श आपल्या रांगोळीला होतो तेव्हा आपल्या मेंदूची चालना चांगली होते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. उंबऱ्यावर ही रांगोळी रोज नित्यनेमाने काढलीच पाहिजे. आणि दुसरं असं आहे की आपण आता नवमी येणार आहे. रामनवमीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, रामनवमीच्या दिवशी आपल्याला म्हणजे नवमीच्या दिवशी त्या दिवशी आपल्याला तुपटीचा खडा आपल्या पायपुसणीच्या खाली ठेवायचा आहे आणि एक खडा देवीच्या चरणापाशी लावून घरी आणायचा. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला तो खडा जो आहे आपल्याला तो जाळून टाकायचा आहे, म्हणजे तुरटीचं. आणि ते आपल्याला जाळल्यानंतर आपल्याला ते आपल्या रोपांना जे आहे झाडं वगैरे आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायची आहे त्याची रक्षा. याप्रमाणे केलं तर आपल्या घरामध्ये पैशाची बरकतसुद्धा राहणार आहे. तुम्ही नवमीला हा उपाय अवश्य करा. श्री स्वामी समर्थ. रांगोळी ही आपल्याला कधी पण रंगीतच काढायची आहे आणि पांढरी रांगोळी कधीही ठेवायची नाही. शुभ म्हटल्यानंतर याप्रमाणे जर रोज रांगोळी काढली तर बघा तुम्हाला अनुभव येणारच आहे. तुम्ही गुरुवार आजपासूनच तुम्ही सुरुवात करा लेपन करण्यासाठी. तुम्ही अवश्य करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी. तुलसी बहिणी स्वय अंतरी स्वामी शक्ती करू. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, न घाबरू तू असे बाळ त्यांचा. आणि दुसरं असे ती स्वस्तिक काढलेली आहे त्याच्यावर आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे. हळदी कुंकू टाकल्यानंतर अवश्य अक्षदा हे नक्की टाकायचे आहे. ही कुंकवाची स्वस्तिक पण काढायची आपल्याला, हळदीची स्वस्तिकसुद्धा काढायची आहे आपल्या उंबराच्या बाहेर.
आपल्या मुलांचे लग्न कार्य होण्यासाठी मदत होते. योग जुळून येतात.